नमस्कार मित्रांनो. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगायची आहे, बैलाचं नाव सांगायचं. पहिल्याचं नाव वजीर आहे. वजीर. मेन मालक सचिन शेठ माधे, अच्छा. खेरडे कातलवाडी हां. या नावाने गाडी पलते. अच्छा. करंट आणि वजीर. आज पैरा कसा असणार आहे वजीरचा? वजीरचा पैरा आज मगाशी घेतली तुम्ही जी त्याच्याबरोबर आहे उंदीर. उंदीर. अच्छा. उंदीर त्याच्याबरोबर बरोबर पहिला असणार होय. आहे. आज गाडीवर ड्रायव्हर कोण असणार आहे? समर शेठ आमचा नामांकित ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर समर शेठ शिवतरकर. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान कसं मैदान तर व्यवस्थित चांगलंच आहे. झालं? या वजीर याच्या आधी कधी गुलालामध्ये राहिला होता? गुलालामध्ये राहिले. चालतं. या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो बघा, ह्या क्षेत्रामध्ये खूप म्हणजे मोठी मोठी लोक सुद्धा या क्षेत्रामध्ये उतरलेली आणि लहान मुलांचा देखील या क्षेत्रामध्ये वाढता प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. तू नाव सांगायचं तुझं? माझं नाव सोहम सोपीन शिर्के. राजेश शिर्के. सोहम. सोहम सोपीन शिर्के. बैलाचं नाव सांगायचं? त्याचं नाव सावकार. सावकार. हा. तो गणा. गणा. तो शंकर. हा. आणि हा पुष्पा. पुष्पा. आज कसा पायरा असणार आहे याचा? आज ही गाडी आहे. ह्याचं नाव काय? सावकार आणि पुष्पा. सावकार, गणा आणि शंकर गाडी. गणा आणि शंकर. शंकर. शाळेमध्ये आता परीक्षा चालू आहे, तरी देखील तू इथं मैदानात आलायस. कुठनं एवढं आवड कशी निवडा? आवड म्हणजे पहिल्यापासून जेव्हा तिसरीला होतो तेव्हापासूनच नाद लागला. पप्पांसोबत पप्पांसोबत करायचो. मोठं होऊन काय व्हायचं तुला? मोठं होऊन काय नाही, आता काहीतरी जॉब करायचा, नाहीतर काहीतरी हे करायचं आपलं. शाळेमध्ये जास्त अभ्यास करा तुम्ही आणि मोठे व्हा. बैलगाडी नाद कराच, तरी सुद्धा शाळा शिकणं महत्वाचं आहे. शुभेच्छा तुम्हाला माझ्यासाठी. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत अखिल रत्नागिरी बैलगाडी सेवा संघाचे बैलगाडी संघटनेचे कार्याध्यक्ष आपल्यासोबत आहेत. त्यांची देखील इथं बैल आहेत. 2 जोडी बैलाची पळणार आहेत. किती बैल घेऊन आलेले? आपल्या 2 गाड्या आहेत, 4 बैल आहेत. 4 बैल आहेत. 2 गाड्या घेऊन आलेल्या. बैलाचं नाव सांगायचं? तो लक्ष्या म्हणून आहे. 1 नंबरचा लक्ष्या. हा चिक्या आहे. चिक्या. हा गौऱ्या आहे ती, तो शंभू आहे. आज कसा पायरा असणार आहे लक्ष्याचा? लक्ष्य आणि चिक्या पळणार आहे. लक्ष्य आणि चिक्या. आणि गौऱ्या आणि शंभू पळणार आहे. गौऱ्या आणि शंभू पळणार आहे. आज गाडीवर ड्रायव्हर कोण असणार आहे? गाडीवरून वरून ड्रायव्हर बोलवलाय, प्रशांत ड्रायव्हर. ह्याच्या आधी लक्ष्य आणि चिक्या कधी पळालेत? नाही, पहिल्यांदाच पळतात. ह्याच्या आधी गुलालामध्ये कधी राहिलेले आहेत? गुलाल म्हणजे साधारण चिक्याने 21 गुलाल घेतलेली आहे. अच्छा. अरे वा. 21 गुलालामध्ये घेतलेली आहे वरती घाटावर. बैल कुठं घाटावर असतो? आता मी आता नवीन खरेदी आहे माझी. आताच एक 15-20 दिवस झाले बैल खाली आलाय. अच्छा. ह्या बैलांबद्दल काय सांगाल? हे कधी गुलालमध्ये राहिले होते? हो, ह्याची पण एक 7 गुलाल आहेत गौऱ्याची. अच्छा. गेल्या वर्षी शंभूला हा गेल्या वर्षी खरेदी आहे. त्याला घेतल्या पहिलाच गुलाल करून दिला नव्हता 2 नंबर कलमोंडे महाराज केसरीला. बऱ्यापैकी गुलालामध्ये राहिलेली बैल झालेली आहेत. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान छान मैदान आहे. मेन म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातली सगळ्यात ही एकच फाटी आहे की कमी पाळल्याची पाठी आहे. अच्छा. त्याच्यामुळं गाड्या एकदम स्पीड मध्ये असतात आणि फाटी सुंदर आहे, काय प्रॉब्लेम नाही. शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी. धन्यवाद. मी ती एडिट करतो, ह्या व्हिडिओच्या आधी ती लावतो. चालतंय. दादा नमस्ते. तुमचं नाव सांगायचं आहे, बैलांचं नाव सांगायचं, ओळख सांगायची तुमची? माझं नाव आदित्य गणेश गोसावी. अच्छा. आम्ही दळवटण्यातलेच आहोत, बागवाडीतले. आमची इथं 5 बैल आली आहेत मैदानावर. हा सिकंदर आहे, तो मागं तिकडं रोमन आहे, इथं मध्ये काळू आहे, त्या बाजूला सरकार आणि इथं रुद्र आहे. सिकंदर, रोमन, काळू, सरकार आणि रुद्रा. आज कसे पैरे असणार आहे? सिकंदर बरोबर कोण पळणार आहे? सिकंदर बरोबर तो सरकार पळणार आहे. सरकार पळणार आहे. रोमन बरोबर कोण पळणार आहे? रोमन बरोबर कुठला ती मोठ्या भावाने केलेला आहे. अच्छा. आणि रुद्रा बरोबर? रुद्रा बरोबर मुंगळा असणार. असणार. काय सांगाल मैदानाबद्दल? आज तुम्ही ह्याच गावात एवढं मोठं मैदान होतं आणि तुम्ही त्या गावातूनच आहात. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान कसं झालं? मैदानाचं नियोजन तर अतिउत्तम झालेलं आहे. मैदानात गावचं मैदान म्हटल्यावर काय घरच्यात गाड्या भरपूर असल्या राहणं अपेक्षितच आहे. गुलाल आज खेळलंच पाहिजे. थोडं बैलांकडे तीच अपेक्षा आहे की गुलाल झालाच पाहिजे. थोडं आज गाडीवर ड्रायव्हर कोण असणार आहे? गाडीवर ड्रायव्हर सोमाड अर्जुन आणि सोमा नामांकित ड्रायव्हर आहे. आज दळवटण्या गावातलेच मालक आहेत आणि जवळजवळ 3 गाड्या मला वाटतं त्यांच्या स्वतःच्याच पळणार आहेत. तर शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी खूप खूप. मित्रांनो, अजून एक देखणे नंदी आपल्या समोर आहात. दादा नमस्ते. नमस्कार.
तुमचं नाव सांगायचं आहे. माझं नाव अण्णा बेर्डे देवरुख. देवरुख. बैलांचं नाव सांगायचं आहे. तो आमचा नंदी आहे आणि हा सूर्य आहे. नंदा आणि सूर्या. हं. आज पहिला कसा असणार आहे त्या दोन्ही घरचीच घरचीच गाडी घरची पळणार. गाडी पळणार आहे. आणि आज गाडीवर ड्रायव्हर कोण असणार आहे? ड्रायव्हर सागर ड्रायव्हर म्हणून आहे हं. संगमेश्वरवाला. काय सांगाल मैदानाबद्दल? मैदान कसं झालं आज? मैदान अतिशय उत्कृष्ट आहे. हं. अजूनपर्यंत आम्ही 2-3 वेळा आलो होतो या मैदानाला. हं. मैदान चांगलंच आहे अगदी. ह्या मैदानात आता पहिल्यांदाच पळताय की नाही आमची मागची- आमची जोडी म्हणून आम्ही पहिल्यांदा ही पळतोय. जोडी पहिल्यांदा पळताय? आधीपासून आम्ही राक्षस बैला बरोबर येत होतो. फेमस फेमस आमच्या तालुक्यातला फेमस बैल Famous बैल. आमचा हरेकर शांताराम हरेकरांचा. हं. त्याच्याबरोबर आम्ही पळत होतो. हं. मी येत होतो कायम इथं. या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, अजून एक देखना बैल आणि मागचं जे ओपनचं मैदान आहे, त्याच्यामध्ये देखील चांगला पळाला होता आणि गटपास देखील झाला होता. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगायचं आपलं. माझं नाव उद्देश शरद देसाई. अच्छा. मालकांचं नाव सांगायचं. निलेश विजय देसाई. बैलाचं नाव सांगायचं. बैलाचं नाव शिवा. शिवा. शिवा आज कोणावर पायरा असणार आहे? ते निलेश देसाई आणि दादा ड्रायव्हर इन दोघांनी नियोजन केलेलं आहे. ते त्यांच्याबरोबर पळणार आहे. पळणार आहे. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान कसं झालं? मैदान मस्त आहे, एकदम चांगलं आहे. चांगलं आहे. या शिवा बैलाचं जर नियोजन बघायला गेलं तर दादा ड्रायव्हर हे नियोजनाची भाषा आहेत. ते बघायला आपण मागं बसलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मालक जे आपल्याबरोबर होते निलेश शेठ, त्यांनी देखील सांगितलं होतं की हा शिवा जो बैल आहे त्यांचं सगळं ते नियोजन बघतात आणि त्यांच्याकडचं बैल असतो. आता ड्रायव्हर कोण असणार गाडीवर? पका ड्रायव्हर. प्रकाश ड्रायव्हर. अच्छा अच्छा, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. दादा नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगायचं आहे. संदीप पाटील आटके कराड. कराड. बैलाचं नाव सांगायचं. बैलाचं नाव नकऱ्या. नखऱ्या. आज कसा पायरा असणार आहे नखऱ्याचा? आता हा समजेलच तुम्हाला. थोड्या वेळात पळेल. हो थोड्या वेळात. गट पडला की अजून पडायचं? नाही अजून गाडी आपली निघलेली नाही. गट अजून- निघलेत पण हम्म. गाडी नाही निघलेली आपली. ह्या मैदानामध्ये पहिल्यांदाच आलात की नाही बरेच वेळा येतो आम्ही. कोकणामध्ये हो. पळतोय बैल? हो पोहतो. काय सांगाल मैदानाबद्दल? मैदान कसं झालं? मैदान एक नंबर आहे. रानबीन पाळा एक नंबर आहे. वरच्या मैदान आणि ह्या मैदानामध्ये सहसा फरक काय आहे फरक आहे फरक आहे? फरक काय आहे. वाटतं? रान पाळा भरपूर आहे. चांगलं आहे रान पाळा. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला या मैदानात. ओके थँक्यू सर.